हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आम्ही 3-4 डेजपूर्वी गेलो होतो मालवण इथे. ही ट्रिप ऑफिशियल होती म्हणून घरातले पर्सन अलाउड नव्हते. एनिवेज माझ्याकडे जाण्यासाठी बॅग नव्हती. एकाच दिवसात सर्व काही प्लॅन केलं होतं सरांनी, म्हणून मला अर्जंटमध्ये ब्लिंकिटवरनं एक बॅग मागवावी लागली. पण बॅगची क्वालिटी पैशांच्या हिशोबाने बरोबर नव्हती, पण ऑप्शन नव्हता. ऑफिसमध्ये गेल्यानंतर दुपारच्या टायमाला मेडिकलमधून सरांनी काही वॉमिटिंगच्या, डोकेदुखीच्या मेडिसिन्स वगैरे घेण्यासाठी सांगितल्या होत्या. तर बस निघाली संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान. रात्री आम्ही एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो होतो. हॉटेल तर एवढं भारी होतं ना, काय सांगू, एकदम झगमग. आणि तिथे ना मस्त देखावा केलेला होता आपल्या भारत देशाचा, म्हणजे प्रत्येक प्रदेशाचा. हा रेल्वेवरचं जेवण आणण्याचा नवीनच नमुना मी फर्स्ट टाईम बघितला होता. अरे बट हे काय, आमच्या टेबलवर जेवण येण्याआधीच ट्रेन अडकून गेली. असो भूक लागली होती म्हणून पटकन वाढून घेतलं. जेवण झाल्यावर पूर्ण हॉटेल बघून आम्ही निघालो होतो. सकाळच्या ताज्या हवेचा आनंद वेगळाच असतो ना. सकाळी आम्हाला घाट लागले, थोडीशी भीती वाटत होती पण मजाही घेतली. अरे बाप, ते आरले धुळे आले तर. हॉटेल पोचल्यावर नाश्ता भेटला. त्यानंतर प्लॅन तर कॅन्सल झाला होता आज कुठे जायचा. त्यामुळे आम्ही मस्त बाहेर झोपाळ्यावर बसून घेतलं. थोडंसं बीचवर गेलो. मला आज पाण्यामध्ये जायचंच नव्हतं, तरी पण एका सरांनी मला पाण्यात धक्का देऊन टाकला. व्हिडिओ चालू आहे? चालू आहे. हॉटेलच्या समोरच बीच असल्यामुळे मस्त लाटांचा आनंद घेत जेवण वगैरे केलं. त्यानंतर इव्हनिंगला थोडासा फेरफटका मारून आलो. एवढं भारी वाटत होतं ना गाईस. मस्त बसून घेतलं आणि शांतपणे लाटांना बघत बसलो. रात्रीला फिश फ्राय अँड चिकन होतं. बाकीचं मी लॉंग व्लॉगमध्ये टाकेल, तेव्हा तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. ओके, बाय.